नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे काटेकोसाईच्या भाजीचे मुठ्ठे। ही रेसिपी माझ्या आत्याची आहे। लहानपणी माझ्या आत्या ही रेसिपी करायची। शेतातून ही भाजी तोडून आणायची आणि ही रेसिपी करायची। तर मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। ही रेसिपी आपण हे मुठ्ठे आपण लहान मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये पण देऊ शकतो। तर चला बनवूया काटेकोसाईचे मुठ्ठे। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी दही घातलेलं आहे आमचूरपणा येण्यासाठी। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि काटेकोसाईची भाजी आहे ती बारीक चिरून त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि साध्या पाण्याने त्याला मळून घेतलेला आहे। त्याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताने त्याचे लांबट आकार द्यायचे आणि त्याला मुठ्ठीचा आकार द्यायचा आहे। आता हे मुठ्ठे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। नेहमी स्टीम करतो त्याप्रमाणे मी स्टीम करून घेतलेले आहे। स्टीम झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला नॉर्मल होऊ द्यायचे, कोमट होऊ द्यायचे आहे आणि याचे 1-1 इंचाचे तुकडे करायचे आहे। माझी आत्या तर ही असे सगळेच ठेवायची आणि याला सगळेच फोडणी घालायची, पण हे टिफिनमध्ये आले नसते, लहान मुलांना खाल्ले नाही गेले असते, म्हणून त्याच्यासाठी मी 1-1 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपल्याला याला फोडणी घालायची आहे। तर मी गरम तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे। हे चांगलं होऊ दिलेलं आहे। सगळ्यात छोटी पांढरी तीळ टाकलेली आहे। तीळ पण चांगले तेलात फुटू दिलेले आहे आणि हे कट केलेले मुठ्ठे त्याच्यात टाकलेले आहे आणि चांगले मिक्स करून घेतले आहे। चांगलं त्याचा वरचा आवरण कडक येईस्तोवर याला आपल्याला त्याला परतायचं आहे, म्हणजे थोडंसं त्याला कुरकुरीतपणा येऊ द्यायचा आहे आणि रेडी आहे काटेकोसाईच्या भाजीचे मुठ्ठे। तर हे मुठ्ठे जे आहे आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो किंवा कधी-कधी आपण नाश्त्यासाठी पण एक वेगळा प्रकार म्हणून करू शकतो। तर कसा वाटला काटेकोसाईच्या भाजीच्या मुठ्ठ्यांचा व्हिडिओ? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणलं जाते ते पण मला नक्की सांगा। मी तुमच्या कमेंट्सची आणि तुमच्या लाईक्सची वाट बघते आहे। तर जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा। बाय, थँक्यू।